अभिनंदन नितीन, खूप खूप अभिनंदन तुम्हाला. थँक्यू तनु. ऐक ना, मी काय म्हणतोय, आज रात्री जेवण नको बनवू. दादा वहिनी आणि आपण सगळ्यात रात्री हॉटेलला जाऊ जेवायला. इन्क्रीमेंटची मोठी पार्टी करू. काय म्हणतेस? बरं ते जाऊ द्या, तुम्ही तुमच्या देखण्या बायकोचं ऐकताल ना? तुझं नाही तर मग कोणाचं ऐकायचं? हां, बरं ऐका मग, तुमचा हा पगार वाढलेला कोणाला सांगू नका. म्हणजे अहो, पगार वाढलेला दादाला नका सांगू. जे काही वरचे पैसे उरतील ना त्याचं आपण सोनं बनवू, तेच आपल्याला सेव्हिंग होतील पुढे जाऊन. चालतंय ना? ऐकताल ना माझं तुम्ही? हो, त्यावेळेस आम्ही ह्यांचा पेमेंटमधील पैसे बाजूला काढून सोनं केलं खरं, पण मी असं का केलं तर ह्यांच्याकडून पैसे सेव्ह होत नव्हते. आणि मी जे केलं ते ह्यांना सुधरवण्यासाठी केलं, नाही की ह्यांना बिघडवण्यासाठी. आता ह्यामुळे म्हणजेच तुमच्या भावाला सुधरवण्यासाठी आम्हाला हे घर सोडावं लागत असेल तर आमचं दुर्दैव. बोला ना दादा, आता ह्यात माझी काही लई मोठी चूक आहे का? हो, चूकच केली. एकत्र राहून स्वतःचा विचार केलाय म्हणजे चूकच केली आहे ना. अरे वा, म्हणजे पैसे बाहेर गेलेला प्रॉब्लेम नाहीये, वाचवलेला प्रॉब्लेम आहे. इथं पैशाचा विषय नाहीये, इथं खोटं बोलण्याचा विषय. आणि तू खोटारडी आहे. गप ग तू. तू गप आणि निघ चल इथून. गप बसा. हे बघ प्रिया, तुझा आज बर्थडे आहे ना, तर आपण छान असं सेलिब्रेट करूयात ना. चल ना, मस्त केक कापूयात. आणि हे बघ, आजच्या दिवशीत मी तुला प्रॉमिस करतो की तुला मस्त असा सोन्याचा हार घेऊन देतो. काय? चल बरं, मस्त केक कट कर. माझ्या देखण्या बायकोचा आपण देखणा बर्थडे सेलिब्रेट करूयात. काय? हे घे, काप बरं केक. अगं घे.